महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. निकाला आधीच पैसे वाटप करा. सीधं एकनाथ शिंदे सरांनी आवाहन करून टाकलं की निकाल लागण्या अगोदरच तुम्ही महिलांच्या खात्यात पैसे जमा करा. आजच्या आज पैसे जमा करा. साहेबांनी तारीख देऊन टाकली, या तारखेला तुम्ही पैसे जमा करा निकाल लागण्या अगोदर. ऑलरेडी आम्ही बँकेकडे पैसे जमा करून ठेवलेले आहे. तुम्ही फक्त महिलांच्या खात्यात पैसे जमा करा. आपल्याला काहीच माहीत नाही. साहेबांनी सीधं घोषणा करून टाकली. कोणकोणती ती ऑर्डर दिली आहे, साहेबांनी काय म्हटलंय, पूर्णपणे तुम्हाला आर्टिकल दाखवतो की साहेबांनी कसं म्हटलंय. बँकांना डायरेक्ट वॉर्निंग देऊन टाकली आहे. सर्वात आधी तुम्हाला एक इथं बघू शकता, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे भेटले आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसेही नाही भेटले, एक हप्ताही नाही भेटला, त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. आणि ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण, इथं बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटपला सुरुवात होणार आहे. बघा, आजपासून पैसे वाटप सुरू होणार आहे. म्हणजे कोणाला? सर्व महिलांना पैसे वाटप सुरू होणार आहे. आता आचारसंहिताही संपली, वोटिंगही संपलं आहे. तर आता फक्त पैसे वाटप करा निकाल लागण्या अगोदर. तुम्हाला माहिती आहे, निकालच्या आधीच तुम्ही पैसे जमा करून द्या, असं सीधं एकनाथ शिंदे सरांनी बँकांना आवाहन करून टाकलं, घोषणाही देऊन टाकली. तर आता बघा, यांच्याविषयी खूप मोठा अपडेट समोर आलेला आहे. आता ते अपडेट कसं आलं आहे ते पण बघूया. या विषयावरनं एक मोठं आर्टिकलसुद्धा त्यांनी पोस्ट केलं आहे. त्या आर्टिकलमध्ये स्पष्ट त्यांनी सांगून दिलं की एक अपडेट आहे. या अपडेट तुम्ही बघू शकता. तुम्हाला अपडेट दाखवतो, ठीक आहे. पण त्याआधी तुम्ही हे बघू शकता साहेबांनी कसं काय म्हटलं आहे. निवडणुकीचा निकाल. आता निवडणुकीचा निकाल म्हटला तर इथं बघा, निवडणूक झाल्यामुळे प्रचंड मोठा फायदा महिलांना होणार आहे. बघा, आता तुम्हाला इथं माहिती आहे, निवडणूक झाली आहे. निवडणूक झाल्यामुळे महिलांना प्रचंड फायदा होणार आहे. कशामुळे? आता निवडणूक झाल्यामुळे सर्व महिलांना पैसे तर भेटणारच आहे, ठीक आहे. त्यावरनं त्यांनी जी जी योजना आणली होती ती सर्व योजना ते सुरू करणार आहे, असं आर्टिकलमध्ये स्पष्ट त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी जे पिठाची गिरणीचं जे वचन केलं होतं, पिठाची गिरणी आम्ही प्रत्येक महिलाला देऊ, ते सुद्धा त्यांनी आवाहन करून टाकलं आहे. पिठाची गिरणी आम्ही प्रत्येक महिलाला देणार आहे. जर एकनाथ शिंदे सरांचं यांचं सरकार आलं, एकनाथ शिंदे सरांचं सरकार आलं तर सर्व महिलांना पिठाची गिरणी तर मिळणारच आहे. तर फ्री सिलाईची मशीनसुद्धा देण्यात येणार आहे, ठीक आहे. आता त्यांनी हे जे निवडणुकी अगोदर त्यांनी जे जे घोषणा केले होते ते सर्व घोषणा त्यांना मान्यच करावं लागतील. जर यांचं सरकार आलं तर 100% तुम्हाला पिठाची गिरणी आणि फ्री सिलाई मशीनसुद्धा देण्यात येणार आहे. या आर्टिकलवरनं आपल्याला पूर्ण कळून गेलं आहे की आर्टिकल फक्त पैसे वाटपासाठी नाही, तर जी जी त्यांनी योजनाची घोषणा केली होती त्यांच्या निवडणुकीचा, म्हणजे त्यांचं जी आचारसंहिता चालू होती त्यावेळेस त्यांनी जी घोषणा केली होती ती सर्व त्यांना पूर्ण करावं लागेल. आणि त्यांना हो सुद्धा म्हटलं आहे. त्यांनी सीधं सांगून टाकलं, आम्ही जी जी घोषणा केली ती सर्व आम्ही मान्य करू. निवडणूक झाल्यानंतर आमच्याकडे रिझल्ट जर आला, जे आम्ही घोषणा केली सर्व आम्ही मान्य करू. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता यावरून आपल्याला कळतं की निवडणूक झाल्यामुळे महिलांना आनंदाची बातमी म्हणजे तेच आहे की सर्व महिलांना ते जे योजना त्यांनी आणले सर्व योजना त्यांचा लाभ त्यांना भेटणार आहे, ठीक आहे. आता पुढे बघा, आता तुम्हाला माहिती आहे महिलांना आता पैसे भेटत आहे. त्यांनी आर्टिकलमध्ये सुद्धा स्पष्ट सांगून दिलं, त्यांचं जे आर्टिकल आलं आहे त्या आर्टिकलमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं की 2100 प्लस 2100. आपण आत्तापर्यंत म्हणत होतो की 2100च भेटतील, 2100च भेटतील, तर असं होणार नाही. 2100 प्लस 2100 म्हणजे 4200. आणि आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला, प्लस 2500 रुपये देखील मिळणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे, आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणू शकता. की आत्तापर्यंत आपल्याला 4000 पर्यंत भेटणार होते, 4000 आपल्याला मिळणार होते महिलांना, पण आत्ता यांनी 2500 देखील देण्यात आदेश दिलेला आहे. 2500 कशाचे? तुम्हाला माहिती आहे 2500 रुपये कशाचे? जर माहीत नसेल तुम्हाला आठवण करून देतो की यांनी 4000 रुपये तर तुम्हाला मिळणार आहे, 4200 रुपये. पण 2500 रुपये जे आहे, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला फ्री 3 सिलेंडर दिले जात होते, ठीक आहे. आणि अन्नपूर्णा योजना देखील यांनी सुरू केली होती. खूप साऱ्या महिलांना याचा लाभसुद्धा भेटला आहे. पण बाकी काही महिला अजून वंचित आहे, त्यांना अजून लाभ भेटलेला नाही. जर यांचं सरकार आलं, त्यावरनं आर्टिकलमध्ये पण स्पष्टपणे लिहिलं आहे, अन्नपूर्णा योजनेला खूप मोठा जोर भेटणार आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून देतो, जर यांचं सरकार आलं तर अन्नपूर्णा योजना जी आहे ना ती सर्वात मोठी अपडेट आहे.
अन्नपूर्णा योजना, ठीक आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगून देतो, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला 2500 रुपये देण्यात येणार आहे, ठीक आहे. अन्नपूर्णा योजना जर सुरू आहे योजना, फक्त जर यांचं सरकार आलं तर तुम्हाला 2500 रुपये प्रत्येक महिलेला भेटणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. या अपडेटमुळे, ठीक आहे, तुम्हाला सांगतो, या अपडेटमुळे सर्वात मोठा एक ब्रेकिंग न्यूज आहे की अपडेट आलेली आहे की 2500 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला लगेच आणि प्लस इथे एक बघू शकता, महिलांना किती वितरण केलं जाणार आहे. आता महिलांना किती पैसे भेटतील तुम्हाला माहिती, 2121 तर भेटणारच आहे. पण ही काय भानगडे, 3000 प्लस 3000 प्लस आणि हे 2500, हे 2500 अन्नपूर्णा योजनाचेच आहे. पण हे कधी 3000 कधी येणार आहे, या महिन्याला नाही येणार. या महिन्याला तुम्हाला फक्त 2100 प्लस 2100 भेटणार आहे. तर तुम्हाला हे जे 3000 रुपये येतील, जर एकनाथ शिंदे सरांची सरकार आली तर तुम्हाला पुढच्या महिन्यात, म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 3000 प्लस 3000 भेटणार आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं की तुम्हाला 3000 प्लस 3000 भेटतील जर एकनाथ शिंदे सरांची सरकार आली. हे स्वतःहून त्यांनी घोषणा करून टाकली होती. आतापर्यंत ती त्यांची अपक्षामध्ये विपक्षामध्ये जी पार्टी होती त्यांनी 3000ची एक योजना आणली होती. त्या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये होते त्यावर त्यांनी 2100 रुपये केले. 2100 वरनं त्यांनी 3000 करून दिलं. म्हणजे ही पण एक घोषणा झालेली आहे. म्हणजे ही जर घोषणा झाली आहे तर त्यांना हे मान्यसुद्धा करावं लागेल की प्रत्येक महिलाला आपल्याला 3000 तर द्यायचंच आहे. 2100 रुपये कशामुळे आत्ता भेटणार आहे, ऑलरेडी त्यांनी बँकेकडे पैसे जमा करून ठेवलेले आहे आणि फक्त महिलांना पैसे वाटप करायचे आहे. म्हणून त्यांनी 2100 प्लस 2100 तुम्हाला 4200 रुपये मिळणार आहे. आणि टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, जर 2100 प्रमाणे जर तुम्हाला भेटले, याप्रमाणे जर तुम्हाला भेटले तर तुम्हाला 6700 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि 3000 प्रमाणे जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला 8500 रुपये टोटल भेटणार आहे. समजतंय का? म्हणजे 2100 प्लस 2100 जर भेटले तर तुम्हाला हे 2500 प्लस 4200 या दोघांचं कॅल्क्युलेशन करून 6700 तुम्हाला भेटणार आहे. आणि जर 3000 जर भेटले तर तुम्हाला 8500 रुपये तुम्हाला टोटल भेटणार आहे, ठीक आहे. पण ते पुढच्या महिन्यात भेटतील, या महिन्यात नाही भेटणार. या महिन्यात फक्त तुम्हाला एवढीच रक्कम मिळणार आहे, ठीक आहे. पण आता बघा, त्यांनी जी तारीख दिली आहे या तारखेला तुम्हाला फिक्स भेटून जातील. या तारखेची वाट बघा, या तारखेला तुम्हाला 100% पैसे आम्ही तुमच्या खात्यात जमा करू, ठीक आहे. पुढील हप्ता इथं बघू शकता, पुढील हप्ता तर येणारच आहे, परंतु ज्या महिलांना मागील टप्प्यात राहिलेला आहे त्यांचं काय. आता आपल्याला माहिती आहे तुम्हाला भेटले असतील पैसे, पण खूप साऱ्या अशा महिला आहेत त्यांना आत्तापर्यंत पैसे भेटलेले नाही. खूप सारे कमेंट पण येत आहे की सर आम्हाला 1 रुपया भेटला नाही, 1 रुपया भेटला नाही. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आता ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया देखील मिळाला नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे त्यांना आता एकत्र सर्व पैसे एकत्र देण्यात येणार आहे. हे सुद्धा एकनाथ शिंदे सरांचं आर्टिकलमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की कोणतीही महिला यावर वंचित राहणार नाही. मी सर्व महिलांना पैसे देणार आहे. आणि जेवढे पण राहिलेले महिला आहेत त्यांच्या काही कागदपत्रामध्ये जर काही त्रुटी असेल ती सर्व त्रुटी तुम्ही दूर करा आणि सर्व महिलांना आम्ही त्यांच्या खात्यात पैसे जमा करू. आता जर तुमची काही त्रुटी असेल आणि तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर 100% तुम्हाला पैसे भेटतील. आणि जर तुमचं बँकेबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इंडिया पोस्ट बँकला तुम्ही खातं ओपन करू शकता. इंडिया पोस्ट बँकला तुम्ही खातं ओपन करा. खातं ओपन केल्यानंतर एकाच दिवसात ओपन होऊन जातं. आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही ते अकाउंट जर दिलं तर 100% तुम्हाला पैसे भेटतील. तुम्ही एकदा तुमचा अर्ज चेक करा. जर तुमच्या प्रॉब्लेम येत असेल, तुमच्या अर्जमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ते आत्ताच्या आत्ता दुरुस्ती करून टाका. 100% तुम्हाला पैसे भेटून जातील. सरकार हे देणारं आहे, हे काही घेणारं नाही, असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. म्हणून घाबरायचं काही नाही. ज्या महिला आतापर्यंत राहिलेला आहे, आणि सर्वात आधी ही मोठी अपडेट आहे की तुम्हाला ज्या महिला आतापर्यंत राहिले आहे सर्वात आधी तुम्हाला पैसे मिळणार आहे, ठीक आहे. कशामुळे सर्वात आधी या महिलांना पैसे कशामुळे, कारण की आतापर्यंत भरपूर महिलांना पैसे भेटले. तर ज्या महिलांना आतापर्यंत भेटले नाही त्यांना वाटतं की योजना खोटी आहे, यामध्ये पैसे मिळत नाही, पैसे भेटत नाही, काही नाही असं त्यांना वाटतं. म्हणून सर्वात आधी पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, मग नंतर सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, ठीक आहे. आता ती तारीख बघूया, कोणती ती तारीख आहे, ठीक आहे. पैसे भेटण्याची अंतिम तारीख कोणती, पैसे भेटण्याची अंतिम तारीख कोणती ती फिक्स झाली आहे. आता कोणती तारीख दिली आहे साहेबांनी,
काय म्हटलंय, कसं काय देणार आहे, सर्व काही त्यांनी व्यवस्थित सांगून टाकलं. टाईम देखील त्यांनी सांगून टाकलं. याच दिवशी याच टाईमला तुम्ही पैसे जमा करा. सर्व महिलांच्या खात्यात तुमचे पैसे जमा व्हायला पाहिजे. आता ती तारीख बघा. तारीख वगैरे सर्व काही स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. पण ऑलरेडी मी आत्तापर्यंत काही सांगितलं नाही. आत्ताच्या आत्ता सांगतो की व्हिडिओला आत्ता लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लगेच तुम्हाला मी तारीख दाखवतो. आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे भेटले, काय भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर आता बघा तारीख दाखवतो तुम्हाला. 23 तारीख त्यांनी ठराव केलेला आहे. बघा 23 तारखेला तुम्हाला 100% पैसे भेटून जाणार आहे. 23 तारखेला. आता 23 तारखेला तुम्हाला 11:30 पैसे भेटतील. 100% तुम्हाला 11:30 तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही चेक करू शकता की 100% तुम्हाला पैसे मिळालेले असतील लाडकी बहीण योजनेचे. ठीक आहे. आता 23 तारीख तुम्हाला माहिती आहे या दिवशी रिझल्टसुद्धा आहे. पण रिझल्ट लागण्या अगोदर 11:30 वाजेपर्यंत तुमच्या बँकमध्ये, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. ई साहेबांचे आर्टिकलमध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहिलं आहे की 23 तारखेच्या 11:30 प्रत्येक महिलांच्या खात्यात पैसे जमा करू, असं त्यांच्या आर्टिकलमध्ये म्हटलं आहे. ठीक आहे. आता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जे पण नवीन अपडेट येईल लगेच पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.